Hi student, so today we discuss about the next phylum, that is 10 number phylum Hemichordata. In the last lecture we completed two phylum, that is phylum Mollusca. In the phylum Mollusca we see the examples like animals, phylum Phyla, Octopus, Sepia, Chitoflora, then Pinctada, then Aplysia, then Dentellum. Then 9 number phylum, that is Echinodermata. We explained in the last lecture, that is Echinus means spines and derma means skin. In this phylum we see two examples like Asterias and Cucumaria. Then now today we start the 10 number phylum, that is Hemichordata. This hemi means half, chordata means rat. काय chordata means rat म्हणजे हेमी मीन्स हाफ बॉडी पाहायला भेटते पहा आपल्याला याच्यामध्ये. chordata मीन्स रॅट. तर पहा एक्झॅक्टली आपण याचे व्यवस्थित कॅरेक्टर्स पाहणार आहोत. तर याच्यामध्ये फर्स्ट ॲनिमल आहे तो बॅलेनोग्लॉसस. कोणता आहे? बॅलेनोग्लॉसस. अँड सेकंड आहे तो सॅकेग्लॉसस. कोणता? सॅकेग्लॉसस. हे ॲनिमल्स आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. जो बॅलेनोग्लॉसस आहे इट ऑकर्स ओशियन ड्वेलिंग, म्हणजेच याला ऑन कंडिशनला आपल्याला हा पाहायला भेटतो. याला ओशियन ड्वेलिंग म्हणजे महासागरामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर हा सॅकॅग्लॉसस हा जो आहे हा कोस्टल ऑर मड म्हणजे एकदम चिखलाच्यामध्ये पाहायला भेटतो. इन सँडमध्ये पाहायला भेटतो पहा. म्हणजे त्याचं हॅबिटॅट ते आहे सँडमध्ये आणि कोस्टल मडमध्ये, वाळूमध्ये आपल्याला हे पाहायला भेटतात, वाळू आणि चिखलमध्ये. तर यांचे जे पिक्चर्स आहेत ते पिक्चर्स आपल्याला बुकमध्ये दिलेले आहेत पहा. तर हा जो आहे तो बॅलेनोग्लॉसस आहे म्हणजेच, आणि जो खालचा आहे तो सॅकॅग्लॉसस आहे. यांच्यामध्ये हे जे आहेत हे ॲनिमल्स हे हेमिचॉर्डेटामध्ये येतात. तर यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहणार आहोत, तेव्हा आपल्याला व्यवस्थितरित्या यांचे जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स समजण्यास मदत होईल. तर पहा फर्स्ट कॅरेक्टर्स याच्यामध्ये काय सांगितलं आहे. अर्लियर म्हणजे पूर्वी दिस फायलम इज कन्सिडर ॲज अ फायलम ऑफ कॉर्डेटा. हा पूर्वी काय केला जायचा, कॉर्डेटामध्ये हा त्याचा कॉर्डेटामधला सब फायलम म्हणून ओळखला जायचा. दिस फायलम इज कन्सिडर ॲज सब फायलम ऑफ कॉर्डेटा बिकॉज बकल डायव्हर्टिक्युलम वॉज कन्सिडर ॲज नोटोकॉर्ड. म्हणजे जो बकल डायव्हर्टिक्युलम आहे याला काय होतं, नोटोकॉर्ड प्रेझेंट होतं. काय होतं? नोटोकॉर्ड. बकल डायव्हर्टिक्युलम म्हणजे त्यांचे जे इसोफॅगस आणि फॅरिंगचा जो पार्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, तिथे एक बकल डायव्हर्टिक्युलम म्हणजे पूर्णपणे ते इसोफॅगसमध्ये फूड पास होण्यासाठी ही बकल डायव्हर्टिक्युलम हा पार्ट त्या माउथमध्ये प्रेझेंट असतो. म्हणजेच वॉज कन्सिडर ॲज नोटोकॉर्ड. त्याला नोटोकॉर्ड म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे एक्झॅक्ट बिगिनिंग टू द बॅकबोन. म्हणजे नोटोकॉर्ड म्हणजे नेमकं काय, तर तुमचा जो ॲनिमल्स असतात तो ॲनिमलचा जो बॅकबोन असतो, पाठीचा कणा असतो, त्यांची जी स्टार्टिंग आहे बिगिनिंग ऑफ द बॅकबोन, त्याला काय म्हटलं जातं, नोटोकॉर्ड. काय म्हटलं जातं? नोटोकॉर्ड. तर पहा बकल डायव्हर्टिक्युलम मीन्स ट्युब्युलर आउटग्रोथ ऑफ द माउथ कॅव्हिटी फॉरवर्ड इन टू द प्रोबॉसिस. म्हणजे पूर्णपणे त्यांच्या माउथच्या तिथे ट्यूबसारखी जी आउटग्रोथ तयार झालेली असते माउथ कॅव्हिटीच्या तिथं, फॉरवर्ड इन टू द प्रोबॉसिस कॉल्ड ॲज बकल डायव्हर्टिक्युलम. म्हणजेच हा फायलम पूर्वी कन्सिडर ॲज दी सब फायलम ऑफ कॉर्डेटा. सब फायलम ऑफ कॉर्डेटामध्ये हा ओळखला जायचा पूर्वी. कॉर्डेटामधलाच म्हणजे जे कॉर्डेट आहेत जे त्यांना काय असतो, व्हर्टेबल कॉलम प्रेझेंट असतो, अशा ॲनिमल्समध्ये त्यांचा सब फायलम सब टाईप म्हणून हा ओळखला जायचा. कशामुळे? तर बकल डायव्हर्टिक्युलम वॉज कन्सिडर ॲज नोटोकॉर्ड. जो बकल डायव्हर्टिक्युलम आहे ट्युब्युलर ग्रोथ ऑफ फ्रॉम दी माउथ कॅव्हिटी फॉरवर्ड टू प्रोबॉसिस. प्रोबॉसिस म्हणजे त्यांच्या माउथचा जो पार्ट आहे प्रोबॉसिस फूड कॅप्चर करण्याचा, तिथं हा बकल डायव्हर्टिक्युलमलाच काय कन्सिडर केलं जायचं, नोटोकॉर्ड. इट इज अँड बिगिनिंग ऑफ दी बॅकबोन. म्हणून हा काय केला पूर्वी फायलम सब फायलम कॉर्डेटा म्हणून ओळखला जायचा. बट नाव आता काय केलं जातं, इट प्लेस ॲज दी सेपरेट फायलम नॉन कॉर्डेटा. हा कशामध्ये ओळखला जातो, सेपरेट फायलम नॉन कॉर्डेटमध्ये ओळखला जातो आत्ताच्या काळामध्ये. सो व्हॉट इज मीन बाय कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट. कॉर्डेट मीन्स ॲनिमल हॅज बॅकबोन. यांना काय प्रेझेंट असतो, बॅकबोन, पाठीचा कणा. इन देअर बॉडी स्ट्रक्चर आर कॉर्डेट्स. त्यांच्या बॉडीला काय म्हटलं जातं, कॉर्डेट. बॅकबोन ज्यांना प्रेझेंट असतो त्यांना कॉर्डेट म्हटलं जातं. नॉन कॉर्डेट मीन्स व्हॉट, ॲनिमल्स विदाऊट बॅकबोन ऑर नोटोकॉर्ड. त्यालाच काय म्हटलं जातं, नोटोकॉर्ड. ॲनिमल्सला ज्या ॲनिमल्सला बॅकबोन नसतो, पाठीचा कणा नसतो, अशा ॲनिमल्सला काय म्हटलं जातं, नॉन कॉर्डेट. सो नेक्स्ट पॉईंट इन दिस फायलम हेमिचॉर्डेटा
बट नाऊ इट प्लेस ॲज दी सेपरेट फायलम नॉन कॉर्डेटा. आत्ता तो सेपरेट फायलममध्ये नॉन कॉर्डेटा म्हणून ओळखला जातो. पहा, दिस ॲनिमल आर एक्सक्लुझिव्हली मरीन. थोड्याशा प्रमाणात हे मरीन असतात. युज्युअली लिव्हिंग ॲट दी बॉटम ऑफ दी सी इट बोरोज. सी इन बोरोज म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला हे मरीन सी वॉटरमध्ये पाहायला भेटतात. युज्युअली लिव्हिंग ॲट दी बॉटम ऑफ दी सी इन बोरोज. सीमध्ये समुद्रामध्ये बॉटमला हे आपल्याला बोरोज म्हणजे छिद्र करून राहिल्याने पाहायला भेटतात. हेमिकॉर्डेटामध्ये बॅलेनोग्लॉसिस असेल, सॅकोग्लॉसिस असेल असे ॲनिमल्स इथे राहत असतात. त्याच्यानंतर 4th नंबरचं कॅरेक्टर सांगितले, दीज आर फ्री लिव्हिंग बट दी ॲनिमल्स लाईक रॅप्डोफ्लोरा आर सेडेंटरी. हे जे ॲनिमल्स असतात हे ॲनिमल्स फ्री लिव्हिंग पण असतात. जे हेमिकॉर्डेटामध्ये ॲनिमल्स येतात हे ॲनिमल्स आपल्याला फ्री लिव्हिंग्स पण पाहायला भेटतात. परंतु जो रॅप्डोफ्लोरा आहे, रॅप्डोफ्लोरा आर सेडेंटरी. ते कसे असतात? सेडेंटरी. दे डू नॉट मूव वन प्लेस टू अनदर प्लेस. एकाच जागी राहतात, त्यांना म्हटलं जातं सेडेंटरी. हे फ्री लिव्हिंग आहेत, परंतु रॅप्डोफ्लोरा हा एक्सेप्शनल ॲनिमल आहे की तो सेडेंटरी आहे. 5th नंबरचं कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं, हे जे ॲनिमल्स असतात हे ॲनिमल्स कसे असतात तर त्यांची बॉडी सॉफ्ट असते, वरून जर पाहिलं तर एकदम मऊ असते. त्याच्यानंतर वर्मी फॉर्म असते. कसे असते? वर्मी फॉर्म म्हणजे कृमींच्या आकाराची, वर्मच्या आकाराची. लाईक अर्थवर्म कसे असतात सेम तशीच त्यांची बॉडी असते, त्यांना म्हटलं जातं वर्मी फॉर्म. अनसेगमेंटेड, त्यांच्या बॉडीचं कसल्याही प्रकारचे सेपरेट पार्ट तयार झालेले नसतात. लाईक हेड, थॉरॅक्स अँड ॲबडॉमेन अशा प्रकारचे पार्ट्स नसतात, त्यांना म्हटलं जातं अनसेगमेंटेड. देन डिवायडेड इंटू 3 पार्ट, दॅट इज प्रोबॉसिस, कोलार अँड ट्रंक. अशा 3 पार्टमध्ये त्यांच्या बॉडीचं काय झालेलं असतं? डिवायडेशन झालेलं असतं. तर प्रोबॉसिस हा माउथचा पार्ट आहे, अटॅच टू नेक ऑफ ॲनिमल, त्याला म्हटलं जातं प्रोबॉसिस. म्हटलं जातं प्रोबॉसिस म्हणजे एक्झॅक्ट माउथ पार्ट यूज फॉर दी फीडिंग अँड सकिंग, त्याला काय म्हटलं जातं? प्रोबॉसिस. प्रोबॉसिस म्हणजे इट इज अँड माउथ पार्ट यूज फॉर फीडिंग अँड सकिंग. म्हणजे हा जो माउथ पार्ट त्यालाच प्रोबॉसिस म्हणून ओळखलं जातं. फीडिंग म्हणजे कोणताही पार्ट खाण्यासाठी किंवा सक करण्यासाठी. प्रोबॉसिस सोंडसारखाच प्रकार असतो, म्हणजे माउथचा पुढचा पार्ट. त्याच्याचबरोबर कोलार इट अटॅच टू नेक ऑफ दी ॲनिमल. जे ॲनिमलचं नेक असतं त्याला हा पार्ट अटॅच झालेला असतो. त्याच्यानंतर ट्रंक काय आहे? ट्रंक म्हणजे सोंड. लॉंग स्नाउट ऑफ दी इलेफंट म्हणजे ह्या ॲनिमलची बॉडी अनसेगमेंटेड असते, परंतु इट डिवायडेड इंटू 3 पार्ट, दॅट इज प्रोबॉसिस, कोलार अँड ट्रंक. अशा 3 पार्टमध्ये यांची बॉडी काय झालेली असते? डिवाइड झालेली असते, दॅट इज प्रोबॉसिस, कोलार अँड ट्रंक. त्याच्यानंतर 6th नंबर कॅरेक्टर सांगितले पहा, बकल कॅव्हिटी हॅव रॉड लाईक बकल डायव्हर्टिक्युलम. म्हणजे त्यांची जी बकल कॅव्हिटी, या बकल कॅव्हिटीला काय असतं? एक रॉड लाईक बकल डायव्हर्टिक्युलम आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे ह्या ॲनिमलची जी बॉडी, ह्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये एक्झॅक्टली बकल कॅव्हिटी हॅव रॉड लाईक म्हणजे एक काठीसारखा पार्ट तिथं पाहायला भेटतो. हॅव रॉड लाईक बकल डायव्हर्टिक्युलम म्हटलं जातं त्याला. बकल डायव्हर्टिक्युलम म्हणजे नेमकं काय? तर ट्युब्युलर ग्रोथ ऑफ द माउथ कॅव्हिटी. माउथ कॅव्हिटीची तिथे एक ट्यूब लाईक ग्रोथ झालेली असते. बकल कॅव्हिटी हॅव रॉड लाईक बकल डायव्हर्टिक्युलम विच इज कन्सिडर्ड ॲज नोटोकॉड. त्याला नोटोकॉड म्हणून ओळखलं जातं. नोटोकॉड इट इज अँड बॅकबोन बाय सम सायंटिस्टच्या काही सायंटिस्टच्या मध्ये बकल कॅव्हिटीला जो रॉड लाईक बकल डायव्हर्टिक्युलम असतो एकदम काठीसारखा असतो, इज कन्सिडर ॲज नोटोकॉड. त्या बकल डायव्हर्टिक्युलमलाच काही सायंटिस्टने नोटोकॉड म्हणून ओळखले. त्याच्यानंतर 7 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितले, ॲलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट. ॲलिमेंटरी कॅनल कसं असते? कम्प्लीट असते, स्ट्रेट ऑर यू शेप. त्यांचा जो ॲलिमेंटरी कॅनल आहे हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे, हा कम्प्लिटली फॉर्म असतो, हे स्ट्रेट असते. कसं असते? स्ट्रेट पूर्णपणे, आणि यू शेपचं असते. कसं असते? यू शेपचं. त्याच्यानंतर 8 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले, रेस्पिरेशन प्रोसेस ऑकर बाय न्यूमरस गिल्स. रेस्पिरेशन जी प्रोसेस होते ही गिल्सच्या साहाय्याने होते. जसे आपण फायलम्स अभ्यासतोय तसे त्यांची जे रेस्पिरेशन आहे, गॅसेस एक्सचेंज प्रोसेस ही कशाच्या माध्यमातून होत असते? तर गिल्सच्या. इट ओपन बाय गिल स्लिट्स. ही कुठं ओपन्स होते? गिल स्लिट्समध्ये. हे जे गिल्स आहेत हे गिल स्लिट्समध्ये म्हणजे गिल्सच्या वरती एक कव्हरिंग असते गिल स्लिट्ससारखी, तिथं ही ओपन होत असते. दे आर अरेंज इंटू लॉन्जिट्युडनल रोज. लॉन्जिट्युडनली ते काय झालेले असते? 2 रोज म्हणजे लाईनमध्ये लॉन्जिट्युडनल ते अरेंज झालेले असते. प्रेझेंट इन दी फॅरेंजियल रिजन. तिथं फॅरिंग्स असतो, म्हणजेच डायरेक्टली तुमचा जो थ्रोट आहे तर थ्रोटच्या तिथं हा फॅरिंग्स पार्ट असतो, तिथं ते काय झालेले अरेंज झालेले असतात. हे जे गिल स्लिट्स आहेत म्हणजे काय काम करतात? वॉटर पासेस टू एक्सटेरियर देअर बाय बाथिंग द गिल्स. म्हणजे जे वॉटर काय करत असतात? ते पास करत असतात टू एक्सटेरियर देअर बाय बाथिंग द गिल्स. म्हणजे पूर्णपणे वॉटर पास तर करतात बाहेरच्या साईडला हे गिल स्लिट्स, परंतु ते काय करतात? बाथिंग द गिल्सला पूर्ण
पूर्णपणे बाथिंग करण्याचं काम हे गिल्स लीड्स करत असतात. म्हणजेच रेस्पिरेशन प्रोसेस कशाच्या माध्यमातून होते, ऑकर्स बाय न्यूमरस गिल्स, गिलच्या माध्यमातून होते. ते गिल्स ओपन बाय गिल्स लीड्स. हे जे गिल्स आहेत हे गिल्स कुठं ओपन होतात, एका एक्सटर्नल ओपनिंग असते गिल्स लीड्समध्ये ओपन होत असतात. दे आर अरेंज इन 2 लॉन्जिट्युडनल रॉज, 2 रॉजमध्ये हे गिल्स लीड्स अरेंज झालेले असतात, प्रेझेंट इन दी फॅरेंजियल रिजन. आणि हे गिल्स लीड्स काय काम करतात, इट पास दी वॉटर टू एक्सटेरियर. बॉडीमध्ये जे वॉटर आलं आहे ते वॉटर बॉडीच्या बाहेर टाकण्याचं काम हे गिल्स लीडच्या सहाय्याने केलं जातं, देअर बाय बाथिंग दी गिल्स. आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, द बाथिंग दी गिल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं का 9 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक, सर्क्युलेटरी सिस्टीम इज सिम्पल अँड ओपन टाईप. जी सर्क्युलेटरी सिस्टीम ही सिम्पल असते आणि ओपन टाईप. ब्लड सर्क्युलेशन हे वॉटर सर्क्युलेशन हे ओपनली होत असतं. त्याच्याच नंतर एक्सक्रीशन ऑकर विथ द हेल्प ऑफ ग्लोमेरुलस. एक्सक्रीशन मीन्स रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल, हे ग्लोमेरुलसच्या सहाय्याने होतो आता विथ द हेल्प ऑफ ग्लोमेरुलस. सो व्हॉट इज मीन बाय ग्लोमेरुलस, ग्लोमेरुलस इट इज अन कप लाईक सॅक, म्हणजेच कपसारखं स्ट्रक्चर असतं. ट्युब्युलर कॉम्पोनंट ऑफ नेफ्रॉन, नेफ्रॉन म्हणजे हा किडनीचा पार्ट आहे, ट्यूबसारखा पार्ट असतो ही मॅमॅलियन किडनी. मॅमलच्या किडनीमध्ये हा आपल्याला पाहायला भेटतो. फंक्शन इट फिल्ट्रेशन ऑफ ब्लड अँड फ्रॉम युरिन, म्हणजे ब्लडचं फिल्ट्रेशन करून ते काय करतात, युरिन फॉर्म करतात. म्हणजे किडनीचा ग्लोमेरुलस हा पार्ट आहे. इट इज अन कप लाईक सॅक ऑफ दिस cup like sac, it called as glomerulus. Then tubular component of nephron is mammalian kidney, function to filtration of blood to form urine. म्हणजेच हे जे ग्लोमेरुलस आहे हे कशासाठी हेल्पफुल असतं, एक्सक्रीशनसाठी, रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल. म्हणजे ब्लड फिल्ट्रेशन करतात. ब्लड फिल्ट्रेशन केलं की काय होत असतं, युरिन फॉर्म होत असतं. त्याच्यानंतर 11 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं, नर्वस टिश्यू इज एम्बेडेड इन एपिडर्मिस. जे नर्वस टिश्यू असतात, नर्वस सिस्टीममध्ये जे नर्व्ह सेल्स असतात त्या नर्व्ह सेल्समध्येच म्हणजेच नर्व टिश्यू असतात, ग्रुप ऑफ सेल्स, त्यालाच काय म्हटलं जाते. म्हणजेच एक्झॅक्टली हे कुठे पाहायला मिळतात, इट एम्बेडेड इन द एपिडर्मिस. एपी मीन्स अबाव, सर्वात, डर्मा मीन्स स्किन, स्किनच्या वरचा जो लेयर्स असतो तिथं आपल्याला हे नर्वस टिश्यू पाहायला भेटतात. फ्रॉम कम्युनिकेशन नेटवर्क, नर्वस टिश्यूमध्ये सगळ्या सेल्सचं, नर्वस सेलचं एक नेटवर्क तयार झालेलं असतं. इट कंडक्ट इलेक्ट्रिकल सिग्नल अक्रॉस टू द टिश्यू, म्हणजे पूर्णपणे टिश्यूमध्ये इलेक्ट्रिक सिग्नल एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे ट्रान्समिट करण्याचं काम हे सिग्नल्स करत असतात. तर इट फॉर्म कम्युनिकेशन नेटवर्क, कंडक्ट इलेक्ट्रिकल सिग्नल्स अक्रॉस दी डायरेक्टली टिश्यू. देन म्हणजेच याच्यामध्ये काय सांगितलं, नर्वस टिश्यू इज एम्बेडेड इन एपिडर्मिस. वरच्या लेयर्सवर थिन आउटर लेअर ऑफ स्किन, याच्यामध्ये हे नर्वस टिश्यू एम्बेडेड म्हणजे प्रेझेंट असतात. ऑन बोथ डॉर्सल अँड व्हेंट्रल साईड, दोन्ही साईडनी, बाहेरच्या साईडनी, बाहेरची म्हणजे डॉर्सल आणि व्हेंट्रल म्हणजे आतल्या साईडनी, दोन्ही साईडनी हे टिश्यू आपल्याला पाहायला भेटतात. देन सेक्सेस आर सेपरेट, समटाईम्स बायसेक्सुअल. हे कसे असतात, सेक्सेस आर सेपरेट म्हणजे मेल पार्टवरती मेलचा सेक्स ऑर्गन मेल पार्टवरती असतो, फिमेलचा फिमेलवरती असतो, त्याला म्हटलं जातं सेक्सेस आर सेपरेट. परंतु समटाईम्स हे बायसेक्सुअल असतात, मेल आणि फिमेलचे पार्ट एकाच पार्टवरती पाहायला भेटतात. देन फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल, फर्टिलायझेशन हे बॉडीच्या बाहेर होत असतं. इज डायरेक्टली डेव्हलप फ्री स्विमिंग लार्वा, आणि फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर डायरेक्टली हे लार्वा फॉर्म करतात, नॉट इन एग. डायरेक्टली त्यांच्यापासून एक अळी फॉर्म होते, ती फ्री स्विमिंग करत असते, फ्री फॉर्ममध्ये पाहायला भेटते. त्याच्यानंतर 14 नंबरचं लास्ट कॅरेक्टर सांगितलं, दिस फायलम कनेक्टेड टू लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. कारण काही सायंटिस्टने हे कॉर्डेटामध्ये ओळखले, काहींनी नॉन कॉर्डेटचं सब फायलम म्हणून ओळखले. म्हणून दिस फायलम इज लिंक बिटवीन द कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट, म्हणजेच 2 फायलममध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं आहे, ते कोणाचं पाहिलं आहे, बेलानोग्लॉसस अँड सेकोग्लॉसस. सो दिस ऑल आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस हेमिकॉर्डेटा अँड ऑल directly we explain these characteristics with the help of these 2 animals, Belanoglossous and Sacoglossus. Then last number phylum, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे फायलम, सब फायलम्स पाहणार आहोत. हा सर्वात मोठा फायलम आहे तो कॉर्डेटा, सगळ्यात मोठा किंगडम ॲनिमल, जो किंगडम ॲनिमल आहे हा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा हा जो फायलम आहे, फायलम कॉर्डेटा. आता फर्स्ट कॅरेक्टर या कॉर्डेटामध्ये आपल्याला पाहायचं आहे, हे जे थेरॉटिकल पार्ट पाहिल्याच्या नंतरच आपल्याला हे फायलम समजण्यास मदत होईल. तर कॉर्डेटा म्हणजे ज्यांना बॅकबोन प्रेझेंट असतो, पाठीचा कणा, त्यांना काय म्हटलं जातं, कॉर्डेट ॲनिमल्स आर कॅरेक्टर बाय प्रेझेन्स ऑफ कार्टिलेजिनस नोटोकॉर्ड इन
अर्ली एम्ब्रियॉनिक लाईफ म्हणजे जेव्हा ते अपरिपक्व असतात, सुरुवातीला जेव्हा फर्टिलायझेशन होऊन जेव्हा झायगोट फॉर्म होतो, एम्ब्रिओ फॉर्म होतो, एम्ब्रिओनंतर झायगोट फॉर्म होतो, अशा परिस्थितीमध्येच त्यांना काय असतं, कार्टिलेजिनस नोटोकॉड म्हणजे एक्झॅक्ट नोटोकॉड. कार्टिलेजिनस म्हणजे नोटोकॉड मीन्स व्हॉट, कार्टिलेजिनस स्केलेटल रॉड इज सपोर्ट टू द बॉडी ऑल एम्ब्रियॉनिक अँड सम कॉर्डेट ॲनिमल्स ऑर प्रिमिटिव्ह बिगिनिंग टू द बॅकबोन म्हणजे बॅकबोनची स्टार्टिंग तिथून झालेली असते. इट ॲपियर इन एम्ब्रिओ इन स्मॉल रॉड सेल फ्रॉम दी मेसोडम म्हणजे पूर्णपणे एम्ब्रिओमध्ये हा नोटोकॉड काय होत असतं, फॉर्म होत असतं. नोटोकॉड म्हणजेच व्हर्टेबल कॉलम असतं. काय असतं, व्हर्टेबल कॉलम म्हणजेच कॉर्डेट्स ॲनिमल आर कॅरेक्टर बाय प्रेझेन्स ऑफ कार्टिलेजिनस नोटोकॉड इन अर्ली एम्ब्रियॉनिक लाईफ. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर सांगितलं आहे प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट्स. यांना काय असतं, गिल स्लिटच्या वरती गिल्सचं कवरिंग झालेलं असतं. त्याचं काय असतं काम, टू डायरेक्टली थ्रू आउट वॉटर फ्रॉम दी बॉडी म्हणजे बॉडीमधून डायरेक्टली वॉटर बाहेर काढण्याचं काम आणि गिल्सला बाथिंग करण्याचं काम हे गिल स्लिट्स करत असतात. तर पहा, प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट्स इन दी फॅरेंजियल नेक रिजन. त्यांचा जो फॅरेंजियल म्हणजे नेकचा जो रिजन असतो तिथं काय असतात, गिल स्लिट्स प्रेझेंट असतात. दे ब्रीथ or bathing by the gills through which water taken in mouth and it pass through exterior and bathes the gills म्हणजे हे गिल स्लिटचं काय कॅरेक्टर असते. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं हॉलो डॉर्सल नर्व कॉर्ड रनिंग थ्रू आउट दी लेंथ ऑफ दी बॉडी व्हेंट्रल हर्ट. नर्व कॉर्ड कुठं प्रेझेंट असते, इट ऑकर बिलो दी नोटोकॉर्ड. इट कोऑर्डिनेट फंक्शन ऑफ दी बॉडी म्हणजे पूर्णपणे कोऑर्डिनेट फंक्शन त्या बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं काम या व्हेंट्रल नर्व कॉर्डच्या सहाय्याने होत असतं. म्हणजेच हॉलो डॉर्सल नर्व कॉर्ड त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असतं. डायरेक्टली हे नर्व सेलने बनलेले असते नर्व कॉर्ड. रनिंग थ्रू आउट दी लेंथ कुठपर्यंत असतात, बॉडी टू व्हेंट्रल हर्ट. डॉर्सल हर्ट आणि व्हेंट्रल हर्ट आपल्याला हे पार्ट माहिती आहेत. हे कुठपर्यंत असतं, रनिंग थ्रू आउट दी लेंथ ऑफ दी बॉडी ऑफ व्हेंट्रल हर्टपर्यंत प्रेझेंट असतं. तर हा जो फायलम कॉर्डेटा आहे, हा फायलम कॉर्डेटा this phylum is divided into 3 subphylum, that is Urochordata or Tuniquata, then Cephalochordata, then Vertebrata. अशा 3 सबफायलम मध्ये हा कॉर्डेटा फायलम डिवाइड झालेला आहे. तर this phylum is divided into 3 subphyla, that is Urochordata or Tunicata, then Cephalochordata and Vertebrata. अशा 3 फायलम मध्ये हा फायलम काय झालेला आहे, डिवाइड झालेला आहे. तर Urochordata वॉटर इज फिल्टर इनसाइड दी सॅक लाईक बॉडी म्हणजे हे जे ॲनिमल्स आहे त्यांना कर्णधारी प्राणी म्हणून ओळखलं जातं. दिस फायलम इज डिवायडेड इंटू 3 सबफायला, दॅट इज युरोकॉर्डेटा, Cephalochordata and Vertebrata. So first we see the subphylum of Urochordata or Tunicata. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 2 एक्झाम्पल आपल्याला पाहायचे आहे, हर्डमॅनिया आणि साल्पा. हर्डमॅनिया आणि साल्पा. हर्डमॅनिया मायक्रोफेजिस ॲनिमल म्हणजे इटिंग द बॅक्टेरिया विच फीड्स ऑन द मायक्रोस्कोपिक ॲनिमल म्हणजे जे मायक्रोस्कोपिक ॲनिमल असतात, नॉट इझी टू सी इन युअर आईज, अशा ॲनिमल्सला ते इट करतात, त्यांना म्हटलं जातं हर्डमॅनिया. आणि साल्पा इट फाउंड इन एव्हरी ओशियन. प्रत्येक ओशियनमध्ये साल्पा हे ॲनिमल आपल्याला पाहायला भेटतात. इज स्पेशली रिच इन फायटोप्लॅन्क्टन. फायटोप्लॅन्क्टन म्हणजे ज्या प्लांट आपल्याला ह्या प्लांटमध्ये आपल्याला ह्या प्लांटवरती हे साल्पा हे ॲनिमल्स पाहायला भेटतात. तर फर्स्ट सबफायलम आहे तो युरोकॉर्डेटा, हा कॉर्डेटाचा. तर एक्झॅक्ट ॲनिमलचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहणार आहोत. दीज ॲनिमल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ट्युनिकेट्स ऑर ॲसिडियन्स. काय म्हटलं जातं, ॲसिडियन्स. ट्युनिकेट्स म्हणजे दे हॅव रबरी ऑर हार्ड आउटकोट अँड 2 सिफॉन्स ऑफ टू ऑल कोट अँड 2 सिफॉन्स टू वॉटर आउट ऑफ दी बॉडी म्हणजे जे वॉटर ड्रॉप बाहेर केलं जातं, काय केलं जातं या ट्युनिकेटच्या सहाय्याने. ट्युनिकेट म्हणजे एक्झॅक्ट काय, दे हॅव रबरी ऑर हार्ड आउटकोट म्हणजे बाहेरच्या साईडने त्या ॲनिमल्सला डायरेक्टली कव्हरिंग असतं, ट्युनिकेट्स म्हटलं जातं. हे रबरी किंवा हार्ड कोट असतं. अँड 2 सिफॉन्स, यांना सिफॉन्स किंवा टू ड्रॉ वॉटर अँड आउट ऑफ दी बॉडी म्हणजे बॉडीच्या बाहेर वॉटर टाकण्याचं काम हे करत असतं, त्यांना ट्युनिकेट्स म्हटलं जातं. काय, अंगभूत जे कव्हरिंग असतं और त्यालाच ॲसिडियन म्हटलं जातं म्हणजे रबरी किंवा हार्ड आउटपुट असतं, त्याला ट्युनिकेट्स म्हटलं जातं. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितले, दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन म्हणजे हे जे ॲनिमल्स असतात हे सी वॉटरमध्ये पाहायला भेटतात. यांची जी बॉडी इज सॉफ्ट अँड कवर्ड बाय ट्युनिकने कव्हर्ड केलेली असते. कशाने, ट्युनिक म्हणजेच ट्युनिकेट्स कसे असते, हार्ड रबरी हार्ड कोटनी कव्हरिंग केलेली असते. इट ड्रॉ आउट वॉटर फ्रॉम बॉडी. त्याच्यानंतर इट इज मेड अप ऑफ ट्युनिसिन आणि हे ट्युनिक
ट्युनिकेट्स हे कशापासून बनलेलं असतं, ट्युनिसिनपासून बनलेलं असतं. सो ट्युनिसिन मीन्स व्हॉट, इट रिगार्डेड इज सेल्युलोज रिमार्केबल सबस्टन्स इन ॲनिमल, म्हणजे सेल्युलोज सारखाच असतो, रिगार्डेड इन सेल्युलोज ॲट सबस्टन्स इन आणि रिमार्केबल सबस्टन्स इन ॲनिमल. या ट्युनिसिन या सबस्टन्सने तो ट्युनिक बनलेला असतो आणि ते पूर्णपणे त्या बॉडीचं कव्हरिंग केलेलं असतं या ट्युनिकेट्सने. आणि ट्युनिकेट्स हे ट्युनिसिनने बनलेलं असतं आणि हे काय काम करतं, थ्रू आउट दी बॉडी फ्रॉम ॲनिमल, म्हणजे बॉडी फ्रॉम वॉटर, म्हणजे त्या ॲनिमलमधले जे वॉटर्स बाहेर टाकण्याचं काम या ट्युनिकेटच्या सहाय्याने केलं जातं. त्याच्यानंतर 4th नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितले पहा. नोटोकॉड इज प्रेझेंट इन अ टेल ऑफ लार्वा हेन्स आर कॉल्ड ॲज युरोकॉर्डेस. आणि जी लार्वा आहे म्हणजे जी अळी फॉर्म होते, एक म्हणजेच डायरेक्टली जी लार्वा फॉर्म होते त्या लार्वामध्ये काय असतं, अळीमध्ये हेन्स डायरेक्टली प्रेझेंट इन अ टेल, नोटोकॉड म्हणजे ज्यांना बॅकबोन, हा बॅकबोन कुठं प्रेझेंट असतो, डायरेक्टली टेल रिजनमध्ये त्या लार्वाला, म्हणून यांना काय म्हटलं जातं, युरोकॉर्डेट्स. काय म्हटलं जातं, युरोकॉर्डेट्स. म्हणजे 1 मार्कला जर आपल्याला क्वेश्चन विचारला व्हॉट इज मीन बाय युरोकॉर्डेट, सो नोटोकॉड इज प्रेझेंट इन दी टेल ऑफ दी लार्वा हेन्स आर कॉल्ड एज युरोकॉर्डेट. अँड नोटोकॉड बॅकबोन हा कुठं प्रेझेंट असतो, डायरेक्टली त्या लार्वाच्या टेल रिजनला, म्हणून यांना युरोकॉर्डेट्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर 5th नंबरचं कॅरेक्टर सांगितलं आहे, नोटोकॉड इज लॉस्ट ड्युरिंग दी प्रोसेस ऑफ मेटामॉर्फोसिस. जे नोटोकॉड आहे हे नोटोकॉड काय होतं, लॉस होतं. मेटामॉर्फोसिस म्हणजे त्यांच्या काय होते, बॉडीचं मेटामॉर्फोसिस म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये न्यू ग्रोथ तयार होते आणि त्या मेटामॉर्फोसिस या प्रोसेस नवीन जनरेशन होत असतं, तेव्हा काय होतं, इज नोटोकॉड इज प्रेझेंट इन द टेल ऑफ द लार्वा इज लॉस. काय होतं, ते लॉस्ट होतं, म्हणजे ते डायरेक्टली ब्रेक होतं ड्युरिंग द प्रोसेस ऑफ मेटामॉर्फोसिस. देन नेक्स्ट, फॅरिंग्स हॅज मेनी गिल स्लिट्स. जो नेक रिजन असतो त्याला काय असतात, गिल स्लिट्स असतात. हे गिल स्लिट्स काय करतात, ते ब्रीथ बाय गिल्स थ्रू विच वॉटर इज टेकन इन द माउथ अँड इट पास थ्रू द एक्सटेरियर बाथ इज दी गिल्स. देन 7 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितलं आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट इज ऑकर. म्हणजे सर्क्युलेशन हे क्लोज टाईपमध्ये होत असतं आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट ऑकर म्हणजे इनडायरेक्टली त्यांच्यापासून जनरेशन फॉर्म होत असतं, नॉट इनडायरेक्टली. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2nd फायलम आहे तो सिफॅलोकॉर्डेटा. 1st फायलम आपण कंप्लीट केलेला आहे, सब फायलम युरोकॉर्डेटा. देन 2nd फायलम इज द सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा. कोणता आहे, सिफॅलोकॉर्डेटा. आता सिफॅलोकॉर्डेटा याच्यामध्ये जो एक्झाम्पल आपल्याला सांगितलं आहे, ब्रॅकिओस्टोम. कोणतं, ब्रॅकिओस्टोम इज कॉल्ड ॲज ॲम्फिऑक्सिस ऑर लॅन्सलेट. काय म्हटलं जातं, ॲम्फिऑक्सिस ऑर लॅन्सलेट. म्हणजे हे जे सिफॅलोकॉर्डेटा आहे एक्झॅक्ट हे कसे असतात, सेगमेंटेड मरीन ॲनिमल्स असतात. कसे असतात, सेगमेंटेड मरीन ॲनिमल दॅट पजेस इलॉंगेटेड बॉडी. म्हणजे हे सिफॅलोकॉर्डेटामध्ये जे ॲनिमल्स येतात लाईक ॲम्फिऑक्सिस मीन्स ब्रँकिओस्टोम, हे जे ॲनिमल्स आहेत हे सेगमेंटेड असतात, बॉडीचं सेपरेट पार्टमध्ये पार्टिशन झालेलं असतं, मरीन वॉटरमध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि यांची बॉडी ही इलॉंगेटेड असते. म्हणजेच ॲम्फिऑक्सिस याला लॅन्सलेट म्हणून ओळखलं जातं. म्हणजे यांचा जो ब्रेन आहे, हा ब्रेन कसा असतो, लाईक स्वेल एंड ऑफ दी नोटोकॉड, म्हणजे डायरेक्टली नोटोकॉडला स्वेलिंग झालेलं असतं एंडिंगला. हेड रिजन इट इज हॅट हायली डिवायडेड, म्हणजे हा पूर्णपणे हायली डेव्हलप असतो. कसा असतो, हे जे ॲनिमल्स असतात लॅन्सलेट हे हायली डेव्हलप असतात. कशा असतात, हायली डेव्हलप, पूर्णपणे ग्रोथ झालेली असते. तर याच्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण पाहू. दिस ॲनिमल्स आर एक्सक्लुझिव्हली मरीन. हे कशा असतात, एक्सक्लुझिव्हली मरीन्स असतात, सी वॉटरमध्ये पाहायला भेटतात. दिस आर ऑल्सो कॉल्ड ॲज लॅन्सलेट. त्यांना काय म्हटलं जातं, लॅन्सलेट. लॅन्सलेट म्हणजे काय, इट इज हायली डेव्हलप असतात. त्याच्यानंतर जो ब्रेन लाईक स्वेल एंड ऑफ दी नोटोकॉड, म्हणजे नोटोकॉडच्या एंडिंगला ब्रेन लाईक स्वेलिंग झालेलं असतं, सुजलेल्यासारखं ब्रेनचं स्ट्रक्चर असतं. इट हेड रिजन. कुठं असतं, हेड रिजन. म्हणजे ब्रेन लाईक स्वेल एंड ऑफ दी नोटोकॉड. जो नोटोकॉड आहे या नोटोकॉड हेड रिजनमध्ये जो नोटोकॉड आहे ते स्वेलिंग झाले असतं, ब्रेन लाईक स्वेलिंग, त्याला काय म्हटलं जातं, लॅन्सलेट. म्हणजेच दिस आर ऑल्सो कॉल्ड एज लॅन्सलेट. इट इज अन स्मॉल फिश लाईक ॲनिमल रेअरली 5 सेंटीमीटर इन लेंथ. म्हणजे फिशसारखेच आपल्याला पाहायला भेटतात, एकदम स्मॉल त्यांची लेंथ पाहायला भेटते 5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर दे आर लिव्ह बरीड इन सॉफ्ट मरीन सेडिमेंट्स. म्हणजे तळाशी जो गाळ जमलेला असतो, म्हणजेच बरीड इन सॉफ्ट मरीन सेडिमेंट्स, तिथंही आपल्याला पाहायला भेटतात. तर हे 2 सब फायलम आपण कंप्लीट केलेले आहेत, सब फायलम युरोकॉर्डेटा अँड सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा. तर सब फायलम युरोकॉर्डेटामध्ये आपण हर्डमॅनिया आणि
साल्पा हे 2 एक्झाम्पल पाहिले आणि सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा याच्यामध्ये ब्रॅकिओस्टोम आणि ॲम्फिओक्सिस और लॅन्सलेट हे एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे. तर हे व्यवस्थितरित्या आपण यांची 2 कॅरेक्टरिस्टिक्स आपण समजून घेतलेले आहेत. तर हर्डमानिया हा जो सब फायलम युरोकॉर्डेटा आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला पाहायला भेटतात. पहा, हर्डमानिया हा जो ॲनिमल आहे अशा टाईपचा असतो. आणि नेक्स्ट वन इज द ॲसिडियाई. काय आहे? ॲसिडिया म्हणजे साल्पासारखा और ॲसिडियासारखे ॲनिमल्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, आपण सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा पाहिला. कोणता पाहिला? सिफॅलोकॉर्डेटा. तर सिफॅलोकॉर्डेटामध्ये हा ॲम्फिऑक्सिससारखे काय होतात ॲनिमल्स आपल्याला पाहायला भेटतात. जेव्हा आपण डायरेक्टली काय पाहणार आहोत त्यांचं जेव्हा प्रॅक्टिकल पाहू तेव्हा प्रॅक्टिकलच्या वेळेस आपल्याला बरोबर ह्या ॲनिमलच्या व्यवस्थितरित्या पिक्चर्स पाहायला भेटतील. त्याच्यानंतर थर्ड नंबरचा फायलम आहे तो तर 4th नंबरचं कॅरेक्टर्स या सब फायलम सिफॅलोकॉर्डेटामध्ये नेक्स्ट पेजवरती आहे पहा. जे 4th नंबरचं कॅरेक्टर सिफॅलोकॉर्डेटामध्ये पाहायचं आहे आपल्याला. तर 3 कॅरेक्टर्स आपण सिफॅलोकॉर्डेटा हा सब फायलम कॉर्डेटा याच्यामध्ये पाहिलेले आहेत. हे जे ॲनिमल्स आहेत एक्सक्लुझिव्हली मरीन असतात. इट कॉल्ड एज लॅन्सलेट. त्याच्यानंतर हे ॲनिमल्स फिशसारखे असतात. रेअरली त्यांची बॉडी 5 सेंटीमीटरमध्ये आपल्याला पाहायला भेटते. इट लिव्ह इन बरीड इन सॉफ्ट मरीन सेडिमेंट म्हणजे तळाशी जमणारा जो गाळ असतो त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर 4th नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितले. नोटोकॉर्ड इट एक्सटेंड थ्रू दी लेंथ ऑफ बॉडी म्हणजे पूर्णपणे यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड जो व्हर्टेबल कॉलम आहे जो बॅकबोन आहे हा कुठपर्यंत असतो? पूर्ण त्यांच्या बॉडीची जेवढी लेंथ आहे 5 सेंटीमीटर असेल तिथपर्यंत नोटोकॉर्ड आपल्याला पाहायला भेटतो. काय पाहायला भेटतो? म्हणजेच नोटोकॉर्ड इट एक्सटेंड थ्रू आउट दी लेंथ ऑफ दी बॉडी. जेवढी बॉडीची लेंथ आहे तिथपर्यंत हा नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर मायोटिम्स मीन्स मसल्स ब्लॉक आर प्रेझेंट अँड पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट. काय असतं? पोस्ट ॲनल म्हणजे शेवटी त्यांना टेल प्रेझेंट असते. सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज टाईपची असते अँड ब्लड इज विदाऊट पिगमेंट. त्यांच्या ब्लडमध्ये कोणत्याही प्रकारचं पिगमेंट नसतं. म्हणजे मायोटिम्स मीन्स ग्रुप ऑफ मसल्स पार्ट ऑफ सोमाइट दॅट डेव्हलप इंटू मसल्समध्ये डेव्हलप झालेलं असतं त्याला मायोटिम्स म्हटलं जातं. मसल्स ब्लॉक्स होत असतात आर प्रेझेंट अँड पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट म्हणजे पोस्ट ॲनल म्हणजे शेवटी ॲनलचे टेल प्रेझेंट असते. सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज टाईपची आहे आणि ब्लड इज विदाऊट पिगमेंट. ह्या ॲनिमलच्या ब्लडमध्ये कोणत्याही प्रकारचं कलर्स नसतो. विदाऊट पिगमेंटने बनलेले असतात. त्याच्यानंतर 3rd फायलम आहे सब फायलम व्हर्टिब्रेटा. तर व्हर्टिब्रेटा हा सब फायलम याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर सांगितलेलं आहे. इन दिस टाईप ऑफ सब फायलम कॉर्डेट्स नोटोकॉर्ड इज रिप्लेस बाय कार्टिलेजिनस ऑर बोनी व्हर्टिब्रेट कॉलम. म्हणजे सब फायलम व्हर्टिब्रेटामध्ये काय केलेलं आहे? सब फायलम कॉर्डेट्स नोटोकॉर्ड इज रिप्लेस. नोटोकॉर्ड हा काय केला जातो? रिप्लेस केला जातो बाय कार्टिलेजिनस ऑर बोनी व्हर्टेबल कॉलम. म्हणजेच कार्टिलेजिनस म्हणजे तो हाडांनी बनलेला असतो अस्थिमय. हा काय केला जातो? व्हर्टेबल कॉलम म्हणजे पाठीच्या कान्यामध्ये काय केलेलं असतं? त्याचं डायरेक्टली रूपांतर केलेलं असतं. म्हणजे इन दिस टाईप ऑफ सब फायलम कॉर्डेट्स नोटोकॉर्ड इज रिप्लेस. नोटोकॉर्ड म्हणजे हा कार्टिलेजिनस ऑर बोनी व्हर्टेबल कॉलम म्हणजे डायरेक्टली पाठीच्या कण्यामध्ये त्यांचं रूपांतर केलेलं असतं नोटोकॉर्डचं. नोटोकॉर्ड ही स्टार्टिंग असते व्हर्टेबल कॉलमची. दिस फायलम इज डिवायडेड इंटू 2 डिव्हिजन आणि हा फायलम 2 डिव्हिजनमध्ये डिवाईड झालेला असतो. अग्नॅथोस्टोमॅटा आणि ज्ञाथोस्टोमॅटा. तर अग्नॅथोस्टोमॅटा नो जॉज आणि ज्ञाथोस्टोमॅटा म्हणजे जॉज आर प्रेझेंट म्हणजे जबडा असतो आणि नो जॉज म्हणजे अग्नॅथोस्टोमॅटा जबडा प्रेझेंट नसतो. म्हणजे त्यांना आपल्याला जेव्हा इमेज आपण पाहू ज्ञाथोस्टोमॅटा आणि अज्ञाथोस्टोमॅटा. जॉज म्हणजे जबडा. हा जबडा काही ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असतो काहीमध्ये ॲबसेंट असतो. ज्यामध्ये नसतो त्यांना अज्ञाथोस्टोमॅटा म्हटलं जातं आणि ज्यामध्ये असतो त्यांना ज्ञाथोस्टोमॅटा म्हटलं जातं. तर याचं डिटेल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. सो टुडे वी स्टॉप हिअर.